आत्तापर्यंत जेवढे टॉपिक्स आपण बघितले आहेत त्यामधील प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेनविषयी डिस्कस केलं. यामध्ये स्ट्रेस म्हणाल तर स्ट्रेसची साधी सोपी डेफिनेशन असते ॲप्लाइड फोर्स किंवा इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया. आणि या स्ट्रेसचे टाईप्स पडत असता एक असतो लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. या लॉन्जिट्युडनल स्ट्रेनमध्ये परत दोन टाईप्स असतात. एक असतो लॅटरल स्ट्रेन आणि दुसरा असतो त्याला आपण नाव दिलं आहे कंप्रेसिव्ह स्ट्रेन. यानंतर पुढं जर गेलो तो असतो व्हॉल्यूम स्ट्रेन आणि त्यानंतर लास्टचा जर बघितलं तर त्यामध्ये असतो टेंजेन्शियल स्ट्रेन. या सर्वाविषयी डिस्कस केलं. ज्या पद्धतीने स्ट्रेसविषयी डिस्कस केलं आहे सिमिलर मॅनरने आपण स्ट्रेनविषयी सुद्धा डिस्कस केलं. पण असे काही मटेरियल्स असतात जे मटेरियल ॲप्लाइड फोर्स फॉर एक्झाम्पल जर मी डिफॉर्मिंग फोर्स ॲप्लाय केला, डिफॉर्मिंग फोर्स ॲप्लाय केल्यानंतर असे मटेरियल असतात जे मटेरियल बियॉन्ड एक लिमिट असतं, त्या लिमिटनंतर ते ब्रेक होत असतात. घेतलं आपण रबर जर असेल आपल्याकडे आणि रबर जर आपण खूप ताणलं तर ते तुटतं. मग काही मटेरियल जे असतात जर फोर्स कितीही ॲप्लाय केला किंवा एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत फोर्स ॲप्लाय केला तर त्यानंतर त्यांची लेंथ वाढत जाते. काही मटेरियल असेही असतात फोर्स ॲप्लाय केल्यानंतरच त्यांची लेंथ चेंज होते. फोर्स जर काढून घेतला तर ते परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येत असतं. सो या सर्व मटेरियलविषयी आपण डिस्कस करणार आहोत. हे सर्व मटेरियल्स आपण एका ग्राफमध्ये घेणार आहोत. त्या ग्राफचं नाव आहे स्ट्रेस स्ट्रेन कर्व. सो आय एम हिअर टू वेलकम ऑल टू डिस्कस टुडेज टॉपिक. ओके, चला मग करूया सुरुवात. आजचा जो टॉपिक आहे तो अतिशय महत्त्वाचा, मे बी कॉम्पिटेटिव्हमध्ये थेरोटिकल क्वेश्चन्स तुम्हाला यावरती विचारला जाऊ शकतो. सो टॉपिक इज स्ट्रेस स्ट्रेन कर्व. स्ट्रेस स्ट्रेन कर्व आणि दिस इज अगेन इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर जेई मेन्स प्लस ॲडव्हान्ससाठी. बोर्डसाठी सुद्धा यावरती क्वेश्चन असतोच. आता हे कसं समजून घ्यायचं, सगळ्यात अगोदर मी प्रत्येकाची डेफिनेशन लिहितो. व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस हे तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणू शकता. फोर्स पर युनिट एरिया. व्हॉट इज मीन बाय स्ट्रेन, लेंथ असेल तर चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. व्हॉल्यूम असेल तर चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. आणि एक लास्ट असतो तो म्हणजे टेंजेन्शियल स्ट्रेन. या टेंजेन्शियल स्ट्रेनमध्ये आपण असं म्हणतो असतो डिस्प्लेसमेंट ऑफ अप्पर सरफेस डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट ऑर डिस्टन्स बिटवीन टू फेसेस. हे घेतलं आहे. त्यानंतर आपण एक रिलेशन घेतलं आहे अँगल ट्विस्ट अँड अँगल शेअर. याचंही रिलेशन आपण घेतलेलं होतं. ओके, सो व्हॉट इज स्ट्रेन, चेंज इन डायमेन्शन. मी तर सिम्पल याची डेफिनेशन लिहितो, चेंज इन डायमेन्शन टू दी ओरिजिनल डायमेन्शन. ठीक, आता याचा जर एक्झाम्पल म्हणाल, सो याचा ग्राफ जर घ्यायचं ठरवलं तर ग्राफ असा असणार आहे बघा. याच्या एक्स ॲक्सिसला असणार आहे स्ट्रेन इकडं वाढत जाणार आहे. चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ और चेंज इन डायमेन्शन डिवायडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. आणि याच्या वाय ॲक्सिसला दिस इज वाय ॲक्सिस, दिस इज एक्स ॲक्सिस. आणि वाय ॲक्सिसला काय वाढत जाणार आहे तर स्ट्रेस हा वाढत जाणार आहे. ठीक आहे. मग आता सगळ्यात सुरुवातीला मी एक स्प्रिंग घेतो बघा. या स्प्रिंगचं मी एक्झाम्पल घेतो आणि ही स्प्रिंग आहे, याचा मी हाफ सेक्शन घेतो. पूर्ण घेऊ शकता, मी सध्या सुरुवातीला फक्त हाफ सेक्शन घेतोय. आणि या ठिकाणी दिस इज द पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन. आणि ह्या पॉईंट ऑफ ॲप्लिकेशनला मी फोर्स ॲप्लाय करणार आहे. ज्यावेळेस या ठिकाणी मी फोर्स ॲप्लाय करतो त्यावेळेस काय होतं एकदा समजून घेऊ. वेन एव्हर वी ॲप्लाइड द फोर्स अँड स्ट्रेचिंग इट, सो काय होतं बघा, मी याला फोर्स ॲप्लाय करतोय. तर फोर्स ॲप्लाय केल्यानंतर आता ज्यावेळेस फोर्स ॲप्लाय करतो एका युनिट एरियावरती फोर्स ॲप्लाय करतो, म्हणजेच या ठिकाणी मी स्ट्रेस प्रोव्हाइड करतोय. क्लिअर झालं? ओके. त्यानंतर याची लेंथ वाढते. ओरिजिनल लेंथपेक्षा याची लेंथ काय होते, वाढते. बरोबर, म्हणजेच स्ट्रेस ॲप्लाय केला तर स्ट्रेन हा वाढत चालला आहे. बघा समजून घ्या, स्ट्रेस ॲप्लाय केला, स्ट्रेन हा वाढत चालला आणि रिलीज केलं. रिलीज केल्यानंतर काय झालं तर ती जी काही पोझिशन होती स्प्रिंगची किंवा त्या मटेरियलची ती परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आली. मग असं जर ग्राफमध्ये मला सांगायचं ठरलं तर कसं येणार आहे बघा. सो दिस इज द ओरिजिनल पोझिशन, त्याला म्हणतो मी ग्राफमध्ये ओरिजिन म्हणणार आहोत. आणि या ठिकाणी मी स्ट्रेस ॲप्लाय करत चाललो, तर स्ट्रेस ॲप्लाय करत चालल्यानंतर यामध्ये चेंजेस होत चालले स्ट्रेसमध्ये. जसजसा मी स्ट्रेस ॲप्लाय करतोय स्ट्रेन हा वाढत चालला आहे एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत. परत एकदा सांगतो बघा,
एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत. इथं पकडले मी, याला वाढत चाललो, पण एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंतच मी ॲप्लाइड स्ट्रेस आणि स्ट्रेन हा वाढवू शकतो. त्यानंतर जर गेलो त्यानंतर येणारे चेंजेस हे मी पुढे घेतच असतो. सो एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत म्हणजे फॉर एक्झाम्पल एका पॉईंट पी पर्यंत मी आलो. यामध्ये मला असं समजलं की ॲप्लाइड स्ट्रेस हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्ट्रेन होता. बघा मी काय सांगतोय, पॉईंट पी पर्यंत जो काही स्ट्रेस अप्लाय केला सेम अमाऊंटमध्ये स्ट्रेनही वाढत होता. म्हणजे 1 न्यूटन एका युनिट एरियावरती 1 सेंटीमीटर स्क्वेअर एवढा एरिया असेल त्यावरती 1 न्यूटन एवढा फोर्स जर अप्लाय केला तर एवढ्यावरती फक्त त्याच्यावरली लेंथ जी इन्क्रीज होते ती लेंथ इन्क्रीज झाली फॉर एक्झाम्पल 1 सेंटीमीटर एवढी. परत मी फोर्स वाढवला, लेंथ इन्क्रीज झाली 2 सेंटीमीटर. परत मी फोर्स वाढवला 3 न्यूटन डिवायडेड बाय 1 सेंटीमीटर स्क्वेअर. परत जो काही लेंथ इन्क्रीज झाली ती लेंथ किती इन्क्रीज झाली 3 सेंटीमीटर एवढी. 4 न्यूटन जर वाढवला 1 सेंटीमीटरवरती तर लेंथ किती इन्क्रीज झाली 4 सेंटीमीटर. पण एका लिमिटपर्यंत. आणि त्या लिमिटपर्यंत मला असं समजलं की हा स्ट्रेस आणि हा स्ट्रेन हे दोघंही डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. सो वी कॉल दिस लिमिट इज कॉल्ड ॲज प्रपोर्शनल लिमिट. प्रपोर्शनल लिमिट याला काय म्हणलं जातं, प्रपोर्शनल लिमिट. सो आपला या ग्राफमधील फर्स्ट पॉईंट आहे त्याचं नाव आहे प्रपोर्शनल लिमिट. प्रपोर्शनल लिमिट. मग ह्या प्रपोर्शनल लिमिट काय असतं रे, बघा प्रपोर्शनल लिमिटमध्ये काय असतं, दी स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द काय आहे, स्ट्रेन आहे. जेवढा काही मी स्ट्रेस अप्लाय करणार सेम अमाऊंटमध्ये स्ट्रेन अप्लाइड होणार आहे. म्हणजे जेवढा फोर्स अप्लाय करणार तेवढीच त्याच्यावरली लेंथ चेंज होणार आहे. सो बोथ आर डायरेक्टली प्रपोर्शनल. जर मी याचा स्लोप घेतला, व्हेन वी टेक द स्लोप काय असणार आहे, y अपॉन x. चेंज इन डिस्प्लेसमेंट अलॉंग y ॲक्सिस डिवायडेड बाय चेंज इन डिस्प्लेसमेंट अलॉंग x ॲक्सिस. y अपॉन x म्हणजे काय होऊन जातो, y ला कोण आहे स्ट्रेस डिवायडेड बाय काय आलं स्ट्रेन. आणि याला म्हणलं जातं दिस इज कॉल्ड ॲज मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. आणि हे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी कोणी सांगितलंय, इट इज अप्रूव्ड बाय हुक्स लॉ. म्हणजे प्रपोर्शनल लिमिटमध्ये हुक्स लॉ व्हॅलिड होतो. बघा मला एकदम साधं सोपं सांगायचं, स्ट्रेस हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्ट्रेन असेल, जेवढ्या अमाऊंटमध्ये स्ट्रेस असणार आहे सेम अमाऊंटमध्ये स्ट्रेन असणार आहे. ज्या ठिकाणी जर स्लोप घेतला तो स्ट्रेस अपॉन स्ट्रेन येऊन जातो, त्याला म्हणलं जातं मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. आणि हे कोणी सांगितलं, हुक्सने. त्यामुळे त्याला नाव आहे हुक्स लॉ. सो इन प्रपोर्शनल लिमिट हुक्स लॉ इज व्हॅलिड. साधा आणि सोपं रिझन काय असणार आहे, इन प्रपोर्शनल लिमिट हुक्स लॉ इज व्हॅलिड. हुक्स लॉ इज व्हॅलिड. ठीक आहे, कन्फर्म. ओके. आता काही मटेरियल असे पण असतात जे की जसजसा मी स्ट्रेस अप्लाय करत जाणार आहे एका लिमिटपर्यंत, आता ते जे लिमिट असेल त्याला म्हणलं जातं इलॅस्टिक लिमिट. त्या इलॅस्टिक लिमिटपर्यंत मिनिमम स्ट्रेसमध्ये सुद्धा स्ट्रेन हा वाढत जातो. कसं समजून घ्यायचं, बघा या ठिकाणी ही स्प्रिंग आहे. ऑब्वियसली ही स्प्रिंगमध्ये होणार नाही आहे तरी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ही स्प्रिंग आहे. आता मी याला स्ट्रेच केलं एका प्रपोर्शनल लिमिटपर्यंत. त्यानंतर मी थोडा जरी स्ट्रेस अप्लाय केला तरी याच्यावरली लेंथ ही मॅक्झिमम वाढणार आहे. हे या स्प्रिंगमध्ये तुम्हाला दिसणार नाही. पण असे काही मटेरियल असतात, ते मटेरियल्स मिनिमम स्ट्रेस जरी अप्लाय केला तरी त्यांच्यावरली लेंथ ही वाढत जाते. एका स्मॉल चेंज इन स्ट्रेसमध्ये सुद्धा त्यांची लेंथ वाढत जाते. ज्या लिमिटपर्यंत त्यांची लेंथ वाढते त्या लिमिटला म्हणायचं असतं इलॅस्टिक लिमिट. सो आफ्टर दॅट दिस पॉईंट P, द मटेरियल विच आर increasing its length up to a certain limit and that limit is called as, हा पॉईंट E आहे. या पॉईंट E ला मी म्हणतो दिस इज पॉईंट E. ओके. आणि याला म्हणायचं असतं इलॅस्टिक लिमिट. दिस इज पॉईंट E. पॉईंट P झाला. O to P हा जे रिजन झाला, या रिजनला म्हणायचं असतं प्रपोर्शनल लिमिट. O to E पर्यंत या रिजनला म्हणणार आहेत हे कंप्लीट रिजन. ओके. हे कंप्लीट रिजन याला म्हणायचं असतं इलॅस्टिक लिमिट. मग कशाला म्हणणार इलॅस्टिक लिमिट, सो सेकंड पॉईंट इलॅस्टिक लिमिट. बघा इलॅस्टिक लिमिट जर आपण या ठिकाणी बघितलं
ओके. सो हिअर इज इलॅस्टिक लिमिट. काय झालं आहे तुम्हाला लगेच समजेल बघा. मिनिमम स्ट्रेसमध्ये मॅक्झिमम स्ट्रेन इन्क्रीज झाला. दिस इज इलॅस्टिक लिमिट. दिसतंय सर्वांना. आता हे जर सांगायचं ठरलं तर आपण याला स्प्रिंगमध्ये घेऊया. बघा या ठिकाणी मी घेतो स्प्रिंगमध्ये. आता मी काय करतो, या ठिकाणी मॅक्झिमम स्ट्रेस अप्लाय करतो. हा मॅक्झिमम स्ट्रेस अप्लाय केला. आता हा स्ट्रेस प्रपोर्शनल लिमिटच्या पुढे निघाला. कुठपर्यंत? इलॅस्टिक लिमिटपर्यंत. मॅक्झिमम स्ट्रेस अप्लाय केला. मॅक्झिमम स्ट्रेस कसा अप्लाय केला? डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला. आणि ज्यावेळेस मी डिफॉर्मिंग फोर्स काढून घेतो, बॉडी इज कम्प्लिटली रिगेन इट्स ओरिजिनल पोझिशन. परत एकदा सांगतो बघा, हे जर समजलं नसेल तर इकडे येतो. या ठिकाणी मी मॅक्झिमम स्ट्रेस अप्लाय केला. आता हे कुठपर्यंत गेलं? प्रपोर्शनल लिमिटच्याही पुढे गेलं. आणि या प्रपोर्शनल लिमिटच्या पुढेही जाऊन इथं काय झालं, ज्यावेळेस मी हा फोर्स काढून घेणार आहे, अप टू मॅक्झिमम स्ट्रेस, व्हेन डिफॉर्मिंग फोर्स इज रिमूव्ह, बॉडी इट्स रिगेन इट्स ओरिजिनल पोझिशन. क्लिअर झालं सर्वांना? सो स्ट्रेन इलॅस्टिक लिमिट कशाला म्हणणार? द मॅक्झिमम स्ट्रेस up to which the deforming force is remove, body regain its original, body regain completely म्हणतो मी. बॉडी completely हा शब्द महत्त्वाचा आहे. completely regain its original state or original position. हे दिसतंय का सर्वांना? ओके. आता दिसत असेल, समजून घ्या. मला काय सांगायचं आहे. पहिला घेतला मी प्रपोर्शनल लिमिट, ज्या लिमिटमध्ये स्ट्रेस हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्ट्रेन होता. दुसरा घेतला मी इलॅस्टिक लिमिट. आता ह्या इलॅस्टिक लिमिटमध्ये काय असणार आहे? असं लिमिट ज्या लिमिटपर्यंत मॅक्झिमम फोर्स अप्लाय केला. रबर असेल तुम्ही मॅक्झिमम फोर्स अप्लाय करा. आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर कुठपर्यंत? एका लिमिटपर्यंत, ज्या लिमिटनंतर तुमचं रबर ब्रेक होत नाही, बरोबर, त्या लिमिटपर्यंत मी फोर्स अप्लाय केला आणि सोडून दिला. जिथपर्यंत मी फोर्स अप्लाय केला ते झालं मॅक्झिमम स्ट्रेस. या मॅक्झिमम स्ट्रेसला तुम्ही फोर्स अप्लाय करा, सोडून दिला, बॉडी इट्स रिगेन कम्प्लिटली और बॉडी इज रिकवर कम्प्लिटली इट्स ओरिजिनल स्टेट. ती परत त्याच्या ओरिजिनल स्टेटला येऊन जाते. मटेरियल ज्या लिमिटपर्यंत असतं त्याला म्हणायचं इलॅस्टिक मटेरियल किंवा त्याला म्हणायचं असतं इलॅस्टिक लिमिट. आणि हे जो रिजन असेल हा कम्प्लीट रिजन, तर ह्या रिजनमध्ये बॉडी त्याच्यावालं इलॅस्टिक बिहेवियर परफॉर्म करत असते. कुठपर्यंत? 0 to E पर्यंत. याच्यामध्ये जेवढे काही मटेरियल येतील ते सगळेचे सगळे मटेरियल हे इलॅस्टिक मटेरियल असणार आहेत. जेवढे काही इलेमेंट्स येतील ते सगळेचे सगळे इलेमेंट्स काय असतील? इलॅस्टिक मटेरियलचे किंवा इलॅस्टिक बिहेवियर, इलॅस्टिक प्रॉपर्टी और इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी हे फॉलो करणारे असतील. बरोबर. पण आता असे काही मटेरियल असतात, समजा असं काही एक रबर आहे, टायरचं रबर असतं बघा, ते जर गरम केलं आणि ते गरम केल्यानंतर ते मॅक्झिमम स्ट्रेस होतं, म्हणजे स्ट्रेस जरी काढून घेतलं तर त्याची लेंथ काय होत जाते? वाढत जाते. चिंगम असेल, तुम्ही चिंगम खाल्ल्यानंतर जर मिनिमम स्ट्रेस अप्लाय केला तरी सुद्धा त्याची लेंथ वाढत जाते. मग असा जो पॉईंट असतो, ज्या पॉईंटपर्यंत मी ग्राफमध्ये सांगणार आहे, ग्राफमध्ये काय होणार आहे तर समजून घेऊ. ग्राफमध्ये काय होणार आहे तर मिनिमम स्ट्रेस अप्लाय केल्यानंतर सुद्धा स्ट्रेन हा वाढत जाणार आहे. बघा इथं मिनिमम स्ट्रेस अप्लाय केला, स्ट्रेन हा वाढत गेला. ह्या पॉईंटला म्हणायचं असतं दिस इज द इल्ड पॉईंट. याला काय म्हणणार? मी वाय नाव दिलं ना, याला म्हणायचं असतं इल्ड पॉईंट. हे झालं असेल तुमच्यावालं, हे झालं असेल तुम्ही याला रब करू शकता. ओके. सो नेक्स्ट पॉईंट आहे इल्ड पॉईंट. एक्झाम सर्वांची व्यवस्थित झाली असेलच, ठीक आहे. ओके. सो फर्स्ट सेकंड झाला, आता थर्ड आहे इल्ड पॉईंट. बरं, हा पॉईंट कुठे आहे? इलॅस्टिक लिमिटच्या पुढे. द पॉईंट बियॉन्ड इलॅस्टिक लिमिट इन विच मिनिमम स्ट्रेस अप्लाइड द लेंथ ऑफ द बॉडी स्टिल इन्क्रीजेस.
क्लिअर झालं सर्वांना? कशाला म्हणणार यील्ड पॉईंट? द पॉईंट बियॉन्ड इलॅस्टिक लिमिट in which the length, या ठिकाणी मी जर एक वायर घेतली, वायरला मी स्ट्रेस मिनिमम जरी अप्लाय केला तरी ती लेंथ वाढतच चालली बियॉन्ड इलॅस्टिक लिमिट, त्याला पॉईंटला म्हणायचं असतं यील्ड पॉईंट. काय म्हणलो? द पॉईंट बियॉन्ड इलॅस्टिक लिमिट इन विच द लेंथ ऑफ द वायर increases without any stress is called, याला म्हणायचं असतं, याला काय म्हणणार? दिस इज स्ट्रेन. ओके, इज कॉल्ड यील्ड पॉइंट. ओके, हे झालं पॉइंट, यील्ड पॉइंट पर्यंत गेलो तर. ओके, आता समजा रबर घेतलं, रबर आता आलंय आपल्या यील्ड पॉइंट पर्यंत. त्यानंतर समजा आपण स्ट्रेस अप्लाय केला, त्यानंतर सुद्धा आपण स्ट्रेस व्हॅल्यू वाढवली, अप्लाइड होणारा फोर्स हा वाढवला, तर तो एका पॉईंटपर्यंत पोहोचतो. त्या पॉईंटनंतर ते मटेरियल ब्रेक होऊन जातं आणि त्याला म्हणायचं असतं ब्रेकिंग पॉईंट. सो ग्राफमध्ये सुद्धा असणार आहे बघा. सो हिअर इज द यील्ड पॉईंट. आफ्टर दॅट स्ट्रेस इज increases अप टू ब्रेकिंग पॉईंट. This is called as a B, this is called as a Y. ओके, आणि याला म्हणणार आहोत आपण ब्रेकिंग पॉईंट, किंवा याला दुसरं नाव असतं ब्रेकिंग स्ट्रेंथ. दिस इज द ब्रेकिंग पॉईंट. सो फोर्थ नंबर इज ब्रेकिंग पॉईंट. मग आता कशाला म्हणणार ब्रेकिंग पॉईंट? द मॅक्झिमम स्ट्रेस ॲट विच द बॉडी कम्प्लिटली ब्रेक्स. सिंपल आहे, एका मॅक्झिमम स्ट्रेस अप्लाय केला, त्या स्ट्रेसनंतर बॉडी काय झाली? कम्प्लिटली ब्रेक झाली, मटेरियल कम्प्लिटली काय झालं? ब्रेक झालं. सो व्हॉट इज मीन बाय ब्रेकिंग पॉईंट? द मॅक्झिमम स्ट्रेस द बॉडी डज नॉट, मी या ठिकाणी ब्रेकिंग पॉईंट म्हणतो, किंवा द बॉडी इट ब्रेक at last is called, याला म्हणायचं असतं ब्रेकिंग पॉईंट. दिस इज ब्रेकिंग पॉईंट. ओके, हे तुमचं झालं असेल, कंप्लीट करून घ्या फास्टमध्ये. ठीक आहे, चला आता पुढे चालूया. आता असे काही मटेरियल असतात जे मटेरियल आपण जर स्ट्रेस अप्लाय केल्यानंतर समजा मॅक्झिमम डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला रॅपिडली, तर मॅक्झिमम डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या मटेरियलमध्ये रॅपिड चेंजेस होतात आणि काही वेळापुरता, काही टाईमपुरता ती त्यांची इलॅस्टिसिटी जी प्रॉपर्टी आहे ती इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी ते काय करतात? विसरून जातात, किंवा इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी हे फॉलो करत नाही, किंवा इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी अलाउड होत नाही. पण आफ्टर सम टाइम it regain its elasticity property or it regain its original position. मग आता मी ज्यावेळेस हा मॅक्झिमम फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडीची जी इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी आहे ती संपली, काही वेळ पण टेम्पररी त्यांची जी इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी आहे ती रिलीज झाली. पण ज्यावेळेस आफ्टर सम टाईम नंतर त्याने ती प्रॉपर्टी काय घेतली? परत अचीव केली. कोणची प्रॉपर्टी? इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी. मग ह्या दोघांमध्ये ज्यावेळेस त्याची टेम्पररी प्रॉपर्टी लूज झाली आणि परत त्यांनी त्याची टेम्पररी प्रॉपर्टी जी इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी होती ती गेन्स केली, या दोघांमध्ये जो वेळ आला त्याला म्हणायचं असतं इलॅस्टिक रिलॅक्सेशन टाईम. इलॅस्टिसिटी ही प्रॉपर्टी काही वेळेपुरती रिलॅक्स होते, साधं सोपं, इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी काही वेळेपुरती रिलॅक्स होते, म्हणून त्याला आपण म्हणणार आहोत इलॅस्टिसिटी किंवा इलॅस्टिक रिलॅक्सेशन टाईम. क्लिअर होतं आहे सर्वांना? हे तुमचं जर झालं असेल तर आता मी फोर्थ पॉईंट घेतो, इलॅस्टिक रिलॅक्सेशन टाईम. मग तुम्ही म्हणणार हा ग्राफमध्ये कुठं असेल? दिस इज द पॉईंट सी. बघा आता इथं काय होतं आहे? बॉडी त्याची जी प्रॉपर्टी आहे या पॉईंटला तर ब्रेक होऊन जाणार आहे, पण आता असे काही मटेरियल असतात जे या पॉईंटला ब्रेक होत नाही,
तर फोर्स आपण ॲप्लाय केला, फोर्स जर काढून घेतला तर टेम्पररी ते प्रॉपर्टी लूज करतात त्यांच्यावाली इलॅस्टिसिटीची. बट आफ्टर सम टाइम इट रिगेन्स इट्स ओरिजिनल पोझिशन्स, इट गेन्स इट्स प्रॉपर्टी ऑफ इलॅस्टिसिटी अँड दॅट टाइम इज कॉल्ड ॲज इलॅस्टिक रिलॅक्सेशन टाइम. So I think it is a fourth point, right? Okay, fifth point, elastic relaxation time. काय आहे इलास्टिक रिलॅक्सेशन टाइम? द मॅक्झिमम डिफॉर्मिंग फोर्स, और मी म्हणतो याला डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला की युनिट एरियावरती, म्हणजे मॅक्झिमम स्ट्रेस at which the body rapidly change and बघा बॉडी काय झाली, रॅपिडली चेंज झाली आणि काय होणार आहे, इट्स लूजेस टेम्पररली इट्स इलॅस्टिक प्रॉपर्टी बट आता काही वेळेपुरते त्यांनी त्याची इलॅस्टिक प्रॉपर्टी आहे ती लूज केली, पण काही वेळेनंतर तो ती प्रॉपर्टी अचीव्ह करणार आहे, त्याचं नेचरच ते, त्याची ॲक्च्युअल प्रॉपर्टी इलॅस्टिक आहे, फक्त ही काही वेळेपुरती चेंज झाली का, तर मटेरियल हे ब्रेकिंग स्ट्रेनच्याही पुढं गेलं, म्हणजे ते ब्रेक पण होत नाही आहे. मग आता ते ब्रेक होत नाही तर मग काय होणार, तर त्यांनी त्याची टेम्पररी जी प्रॉपर्टी आहे इलॅस्टिसिटी ती लूज केली, बट आफ्टर सम टाइम तो प्रॉपर्टी घेणारच आहे. सो बट आफ्टर सम टाइम it gains its elastic behavior or elastic property. This time, हा जो टाइम होता ना, after some time it gains its elastic property. This time is called, याला म्हणायचं असतं इलॅस्टिक रिलॅक्सेशन टाइम. क्लिअर झालं सर्वांना? बघा ही 5 नंबरची प्रॉपर्टी आहे, हे ग्राफमधील हा 5 नंबरचा पॉईंट आहे. आत्तापर्यंत बघितलं प्रोपोर्शनल लिमिट, इलॅस्टिक लिमिट, यील्ड पॉईंट, ब्रेकिंग पॉईंट, किती झाले 4, आणि हा 5 नंबरचा इलॅस्टिक रिलॅक्सेशन टाइम. हा तुमचा झाला असेल, पटकन कंप्लीट करून घ्या. नेक्स्ट पॉईंट आहे, हे झाला असेल, हे जर झाला असेल तर पुढील पॉईंटला आपण चालूया. सो नेक्स्ट पॉईंट आहे इलॅस्टिक फटीग. सो प्रॉब्लेम पॉईंट नंबर 6, इलॅस्टिक फटीग. आता हे इलॅस्टिक फटीग काय बघा, इलॅस्टिक फटीग हा जो रिजन आहे ना, ज्या रिजनमध्ये जे मटेरियल आहे ते इलॅस्टिक प्रॉपर्टी बिहेव करत नाही, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येत नाही, त्याला म्हणायचं असतं प्लास्टिक रिजन. दिस इज प्लास्टिक रिजन. आता हे जे प्रॉपर्टी आहेत कोणची, इलॅस्टिक फटीगची, ती इलॅस्टिक फटीगची प्रॉपर्टी काय आहे ते समजून घेऊ. सो इन इलॅस्टिक फटीग, त्या इलॅस्टिक फटीगमध्ये काय होणार आहे, बॉडी इट not completely recover its states. It's called, याला म्हणायचं असतं इलॅस्टिक फटीग. ओके, कन्फर्म. म्हणजे इथं काय झालं, ज्यावेळेस मी बॉडीवरती रॅपिडली फोर्स अप्लाय केला, कुठला फोर्स, स्ट्रेस फोर्स पर युनिट एरिया म्हणजे डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला. डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडीची जी इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी आहे टेम्पररी लॉस झाली, आणि ज्यावेळेस तो त्याची परत प्रॉपर्टी घेणार आहे त्यावेळेस तो त्याच्या जी ओरिजिनल स्टेट आहे त्या ओरिजिनल स्टेटला कम्प्लिटली येत नाही, याला म्हणायचं असतं इलॅस्टिक फटीग. क्लिअर झालं सर्वांना? कन्फर्म. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे इलॅस्टिक हिस्टेरेसिस.
आता हे इलॅस्टिक हिस्टेरिसिस काय आहे ते पहिल्यांदा समजून घ्या. बघा आता हा ग्राफ तुमचा झाला असेल तर इलॅस्टिक हिस्टेरिसिससाठी मी परत एकदा ग्राफ घेतो. सो याला रफ करतो मी आता. सो समजून घेऊ इलॅस्टिक हिस्टेरिसिससाठी हा पॉईंटच इथं घेतो मी. ओके. सो नेक्स्ट पॉईंट आहे पॉईंट नंबर 8 आय थिंक. ओके 7 झाला. नाव हिअर इज 8 इलॅस्टिक फटिक झाला ना. इलॅस्टिक हिस्टेरिसिस. आता इलॅस्टिक हिस्टेरिसिस काय ते समजून घेऊ. बघा स्ट्रेस म्हणजे काय, फोर्स पर युनिट एरिया. फोर्स पर युनिट एरिया कसं समजा, ही एक वायर असेल, ही एक वायर असेल किंवा हा सिलेंडर असेल, हा त्याचा युनिट एरिया असेल आणि या ठिकाणी मी लोड ॲप्लाय केला. लोड ॲप्लाय केला म्हणजे काय केलं रे, लोड ॲप्लाय केला ना. लोड ॲप्लाय केला म्हणजे मी फोर्स ॲप्लाय केला. फोर्स किती एरियावरती ॲप्लाय केला, एवढ्या एरियावरती ॲप्लाय केला. मग फोर्स पर युनिट एरिया म्हणजे काय ॲप्लाय केला, मी लोड ॲप्लाय केला. यालाच काय म्हणलं जातं, स्ट्रेस. म्हणजेच इथं वाय ॲक्सिसला काय असणार आहे आता, लोड, और याला दुसरं नाव आहे स्ट्रेस. मग आता हा लोड ॲप्लाय केला, तर लोड ॲप्लाय केल्यानंतर जी बॉडीची लेंथ होती यल एवढी, आता ती चेंज होणार आणि बॉडी काही लेंथनी आता इन्क्रीज होणार. किती लेंथनी, ती जी लेंथ आहे त्याला म्हणणार आपण डेल्टा यल. याला दुसरं नाव आहे बॉडी एक्सटेंड झाली. क्लिअर होतं आहे ना. अप्लाइड फोर्स केला, फोर्स ॲप्लाय केल्यानंतर म्हणजे लोड ॲप्लाय केला, लोड ॲप्लाय केल्यानंतर बॉडी एक्सटेंड होते. सो स्ट्रेन म्हणजे काय, त्याची डायमेन्शन चेंज झाले ओरिजिनल डायमेन्शनपेक्षा, म्हणजे त्यालाच काय म्हणलं जातं स्ट्रेन. आणि या ठिकाणी बॉडीचे डायमेन्शन बदलले, यालाच म्हणलं जातं बॉडी एक्सटेंड झाली, त्याला दुसरं नाव असतं स्ट्रेन. सो नेक्स्ट आहे एक्सटेन्शन. एक्सटेन्शन और स्ट्रेन. ओके. आता काय होतं बघा, ज्यावेळेस स्ट्रेस हा वाढत जातो त्यावेळेस स्ट्रेनही वाढत जातो. स्ट्रेस वाढत गेला, स्ट्रेनही वाढत गेला, जे आत्ता ग्राफमध्ये घेतलं. पण काही मटेरियल असे असतात की जरी स्ट्रेस काढून घेतला, बघा समजून घ्या, जरी स्ट्रेस रिमूव्ह करून घेतला तरी त्यांच्यावाली जी लेंथ असते ती लेंथ वाढतच जाते. सो या ठिकाणी एक्सटेन्शन, बघा इथं जे लोड होतं ते लोड मी डिक्रीज करत गेलो, लोड या ठिकाणी मी डिक्रीज करत गेलो, तर या ठिकाणी एक्सटेन्शन काय होत गेलं, वाढत गेलं. सिंपल मला काय सांगायचं आहे ते पहिल्यांदा समजून घ्या. हिस्टेरिसिस कर्व असे असतात, म्हणजेच मॅग्नेटिक इफेक्टमध्ये सुद्धा घेणारच आहोत आपण, की या हिस्टेरिसिस कर्वमध्ये, ओके, या हिस्टेरिसिस कर्वमध्ये एक पॅरामीटर जरी काढून घेतला तरी दुसरा पॅरामीटर हा वाढत असतो. दुसरा पॅरामीटर कमी केला तर पहिला पॅरामीटर परत वाढायला सुरुवात होतो. हे जे कर्व्स असतात ह्या कर्व्सला म्हणायचं असतं हिस्टेरिसिस कर्व. मग या ठिकाणी हा कर्व जो आला, हा कर्व आहे हिस्टेरिसिस कर्व. मग या हिस्टेरिसिस कर्वमध्ये काय झालं, तो इलॅस्टिक हिस्टेरिसिसमध्ये ज्यावेळेस स्ट्रेस हा काढून घेतला, वेन एव्हर द रिमुव्हिंग ऑफ स्ट्रेन, द स्ट्रेस, जो काही स्ट्रेस आपण रिमूव्ह करून घेतला, स्ट्रेन हा काय करत गेला आहे, वाढत गेला आहे. याला म्हणायचं असतं इलॅस्टिक हिस्टेरिसिस. दॅट मीन्स द स्ट्रेन परसिस्ट इवन वेन रिमुव्हिंग ऑफ अ स्ट्रेन, and this curve is called as a hysteresis curve. So what is elastic hysteresis? The strain persist म्हणजे काय, टिकून राहणे. persist when stress is removed, this elastic behavior or this strain of the material is called, याला म्हणायचं असतं, is called elastic hysteresis. इलॅस्टिक काय म्हणणार, हिस्टेरिसिस. क्लिअर झालं सर्वांना. ओके, होप सो सगळ्यांना हा व्यवस्थित समजला असेलच. ओके, आता हे झालं इलॅस्टिक हिस्टेरिसिससाठी. पण आता आपण ब्रेकिंग पॉईंट बघितला, त्या ब्रेकिंग पॉईंटपर्यंत जे मटेरियल ब्रेक होतात ते ब्रेक होऊन जातं, पण काही मटेरियल त्या ब्रेकिंग पॉईंटच्याही पुढे जातं. पण असे मटेरियल कुठपर्यंत वाढत राहणार आहे,
आणि त्याला म्हणलं जातं ब्रेकिंग स्ट्रेंथ. ती जे पॉईंट असते म्हणजे त्या मटेरियलची ब्रेकिंग स्ट्रेंथ किती आहे, म्हणजे मॅक्झिमम फोर्स किंवा मॅक्झिमम स्ट्रेस अप्लाय केल्यानंतर ॲक्च्युअल ते मटेरियल ब्रेक होणार आहे. मग हे कशावर डिपेंड राहणार आहे, तोच पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे. सो नेक्स्ट पॉईंट अँड दिस इज लास्ट पॉईंट, दॅट इज अ पॉईंट नंबर 9. दिस इज कॉल्ड एज अ ब्रेकिंग स्ट्रेंथ. ब्रेकिंग स्ट्रेंथ हे मटेरियल तुम्हाला समजून घेण्यासाठी महत्त्वाचं आहे. हां, सो 9 पॉईंट ब्रेकिंग स्ट्रेंथ. कशाला म्हणणार ब्रेकिंग स्ट्रेंथ? द स्ट्रेस ॲट विच the cause of the stress at which the material is actual cause of damage or fracture is called breaking strength. एकदम साधा आणि सोपं आहे बघा. ज्या पॉईंटपर्यंत असा एक पॉईंट किंवा असा स्ट्रेस, एवढा मॅक्झिमम स्ट्रेस पाहिजे का त्या मॅक्झिमम स्ट्रेसला तो पॉईंट किंवा ते जे मटेरियल असेल ते कम्प्लिटली ब्रेक झालं पाहिजे, कम्प्लिटली डॅमेज झालं पाहिजे किंवा कम्प्लिटली फ्रॅक्चर झालं पाहिजे. याला म्हणलं जातं ब्रेकिंग स्ट्रेंथ. ब्रेकिंग स्ट्रेंथ म्हणजे काय? मॅक्झिमम स्ट्रेस. कुठपर्यंत मॅक्झिमम स्ट्रेस अप्लाय करू शकतो. मग आता हा जो ब्रेकिंग स्ट्रेंथ आहे तो डिपेंड्स कशावरती? फर्स्ट पॉईंट डिपेंडन्स ऑफ. सो फर्स्ट पॉईंट डिपेंडन्स ऑफ ब्रेकिंग स्ट्रेंथ कशावरती डिपेंड राहणार आहे? ऑब्वियसली फर्स्ट वन असेल त्या मटेरियलचं नेचर कसं आहे, नेचर ऑफ मटेरियल. सेकंड पॉईंट असणार आहे ज्याला फर्स्ट पॉईंट टेम्परेचरवरती, त्याचं टेम्परेचर किती आहे. आणि लास्ट पॉईंट असणार आहे त्यामध्ये इम्प्युरिटीज किती ॲड आहेत. जर इम्प्युरिटी कमी असेल तर त्याला ऑब्वियसली मॅक्झिमम स्ट्रेस अप्लाय करावा लागेल जेणेकरून तो ब्रेक होणार. आणि जर इम्प्युरिटी मॅक्झिमम असते तर त्याला मिनिमम स्ट्रेस अप्लाय करावा लागणार आहे. कारण की मग काम कोण करतं आहे? मॉलिक्युल्सला. बघा, कुठलंही मॉलिक्युल्स किंवा कुठलंही मटेरियल मॅक्झिमम ब्रेक कधी होऊ शकतो? ज्यावेळेस दोन मॉलिक्युल्समधला इंटरमॉलिक्युलर फोर्स हा वीक असेल त्यावेळेस. मग इंटरमॉलिक्युलर फोर्स वीक कधी करू शकतो? मटेरियलमध्ये इम्प्युरिटी ॲड करा. इम्प्युरिटी ॲड केल्या तर इंटरमॉलिक्युलर फोर्स जो काय होणार तो ब्रेक होणार, म्हणजे वीक होऊन जाणार. आणि एकदा वीक झाला तर तुम्हाला काय करायचं? फक्त मिनिमम स्ट्रेस अप्लाय करा, तो लगेच ब्रेक होऊन जाणार. सो कशावर डिपेंड आलं? त्या मटेरियलचं नेचर कसं आहे, टेम्परेचर किती आहे. टेम्परेचर जेवढं वाढणार तेवढं मॉलिक्युलमधलं सेपरेशन वाढत चालेल. आणि आता जर आपल्याला रूम टेम्परेचरला काम करायचं असेल तर ऑब्वियसली टेम्परेचर नाही आवडत तुम्हाला, तर तुम्ही काय करता? त्यामध्ये इम्प्युरिटीज ॲड करा. इम्प्युरिटीज ॲड करून तुम्ही त्याला ब्रेक करू शकता. आता नेक्स्ट पॉईंट आहे इंडिपेंडन्स ऑफ ब्रेकिंग स्ट्रेंथ. आता हे कशावर डिपेंड्स नाही आहे बघा. स्ट्रेस कशावर डिपेंड आला मी तुम्हाला आत्ताच सांगतो. स्ट्रेस कशावर डिपेंड होतो? इंटरमॉलिक्युलर सेपरेशनवरती. मग इंटरमॉलिक्युलर सेपरेशन्स हे जेवढं जास्त असेल तेवढं मटेरियल पटकन लवकरात लवकर ब्रेक होऊन जाणार. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स जेवढा वीक असेल तेवढा तो पटकन ब्रेक होणार. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स जेवढा स्ट्रॉंग असेल तेवढा तो वेळ घेणार. म्हणजेच किती फोर्स अप्लाय करतो याच्यावरती ॲक्च्युअल तुमचा ब्रेकिंग स्ट्रेंथ ही डिपेंड येणार नाही. सो फर्स्ट पॉईंट येऊन जातो ॲप्लाइड स्ट्रेंथ किंवा ॲप्लाइड फोर्स. ऑब्वियसली ॲप्लाइड फोर्सवरती तर डिपेंड नसणारच आहे, कारण की मला कितीही फोर्स अप्लाय केला त्या मटेरियलला तरी इंटरमॉलिक्युलर फोर्स तेवढाच डेव्हलप होणार. मग काय करायला पाहिजे? तर मटेरियलमधलं इंटरमॉलिक्युलर सेपरेशन वाढवा. सेपरेशन कसं वाढवणार? इम्प्युरिटीज ॲड करा. तुम्हाला नाही इम्प्युरिटीज आवडत तुम्ही त्याचं टेम्परेचर वाढवा किंवा असं मटेरियल नेचर निवडा त्या मटेरियलचं जेणेकरून तो इझिली ब्रेक होऊ शकेल. ओके. आणि सेकंड पॉईंट आहे थिकनेस. थिकनेसवरती सुद्धा डिपेंड नाही. त्यावर दुसरं नाव आहे त्याला और एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. थर्ड पॉइंट मॅक्झिमम
लोड और त्याला दुसरं नाव आहे स्ट्रेस डिपेंड्स ऑन. आता मॅक्झिमम स्ट्रेस किंवा मॅक्झिमम लोड हे कशावर डिपेंड्स येतं. सो ते डिपेंडन्स येतं 4 पॅरामीटरवरती. पहिलं आहे त्याची थिकनेस और एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हे दिसतंय. ओके, वरचे हे 2 पॉईंट जर झाले असेल तर मी आता याला वरती नोट डाऊन कंप्लीट करतो. सो या ठिकाणी घेतो. सो थर्ड पॉइंट आहे मॅक्झिमम लोड और स्ट्रेस डिपेंड्स ऑन फर्स्ट पॉइंट काय आहे, थिकनेस असेल और एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आता स्ट्रेस कशावर डिपेंड्स राहणार आहे, त्या पॉइंटला जर ब्रेक करायचा असेल तर स्ट्रेस कशावर डिपेंड येणार आहे, थिकनेस किती आहे किंवा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती असेल. दुसरा पॉइंट असणार आहे नेचर ऑफ मटेरियल. थर्ड पॉइंट असणार आहे टेम्परेचर आणि लास्ट पॉइंट असणार आहे इम्प्युरिटीज. सो ह्या पॅरामीटर्सवरती स्ट्रेस आणि स्ट्रेन हे सगळे या ज्या प्रॉपर्टीज आहेत स्ट्रेस आणि स्ट्रेन हे ॲक्च्युअल डिपेंड्स येत असतं. ओके, सो आय थिंक तुम्हाला आता स्ट्रेस आणि स्ट्रेन कर्वमध्ये कुठेही अडचण नसावी. ओके, सो यावरती एक प्रॉब्लेम घेऊया आणि त्यानंतर आपण याला कंप्लीट करू. चला आता प्रॉब्लेम आहे, या ठिकाणी मी प्रॉब्लेम पण नोट डाऊन करून देतो. सो प्रॉब्लेम विचारला गेला आहे JEE 2013 मध्ये आणि प्रॉब्लेम आहे the upper end of wire 1 meter long and 2 millimeter in radius is clamped. The lower end is twisted through an angle तो अँगल दिला आहे अँगल ऑफ 45 डिग्री आणि तुम्हाला विचारलं अँगल ऑफ शेअर. दी अँगल ऑफ शेअर इज, चला सांगा काय झालं आहे रे. प्रॉब्लेम आहे तुम्ही इझिली सांगू शकता. बघा अप्पर एंड, सो या ठिकाणी एक वायर आहे. सो ही एक वायर असेल, बरोबर आहे. या वायरची जी लेंथ दिलेली आहे ती लेंथ आहे 1 मीटर एवढी, त्याची रेडियस आहे 2 मिलीमीटर एवढी. आणि त्यानंतर लोअर एंड ऑफ द वायर, ही लोअर एंड ऑफ द वायर काय केली, ट्विस्ट केली. आणि किती अँगलला ट्विस्ट केली, 45 डिग्री. अँगल ऑफ ट्विस्ट माहिती आहे थीटा असतो किती, 45 डिग्री. लेंथ ऑफ द वायर दिली आहे किती आहे, 1 मीटर. आणि अँगल ऑफ शेअर विचारला. आपण यासाठी एक रिलेशन घेतलंय, ते रिलेशन होतं कुठलं, रिलेशन बिटवीन अँगल ऑफ ट्विस्ट अँड अँगल ऑफ शेअर, ते रिलेशन होतं. सो या ठिकाणी आपण या फॉर्म्युला यूज करणार आहोत. फाय इज इक्वल टू थीटा अपॉन यल मल्टीप्लाय बाय काय असतो आर. सो रेडियस दिलेली आहे 2 मिलीमीटर एवढी. ओके, सो हा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आहे. व्हॅल्यू टाकून द्या, आन्सर किती येतं सांगा. या व्यतिरिक्त जर आजच्या लेक्चरमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ऑब्वियसली तो शेअर करू शकता. तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा, मी तो तुम्हाला सोल्युशन देऊन टाकेल. आणि आजचं लेक्चर आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच लेक्चर चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.